असो, सगळ्या साधू संतांचं नाम घेतलं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. आणि एकाच वेळी 100 देवांची नावं घेतली तर मन भटकतं, लक्ष एका ठिकाणी केंद्रित झालं पाहिजे. आज स्वामी, उद्या गजानन महाराज, उद्या साईबाबा, उद्या दत्त महाराज, नाही का? प्रत्येक ठिकाणी आपण जर देव बघत गेलोच पण आपला आराध्य दैवत, आपले इष्ट दैवत आपल्याला कळणार नाही. मग नेमकं आपल्याला उपासना कुणाची करायची? समजा तुम्ही ध्यान करायला बसलात, साईबाबा पण डोळ्यासमोर येणार, गजानन महाराज समोर येणार, स्वामी समर्थ समोर येणार. नेमकं तुम्हाला तसं एखादं धनुष्यबाण मारताना आपण एक नियम धरतो, आपण विशिष्ट पद्धतीने आपण नियम धरून आपण त्या आपल्या लक्ष्याकडे बाण मारतो. तसं आपलं परमार्थाकडे जाण्याचं एक लक्ष आहे, आपण ते लक्ष त्या पद्धतीने प्राप्त केलं पाहिजे. असो, तर आजचा कार्यक्रम म्हणजे असा आहे की आपल्या पादुका तुम्हाला गेल्यावर सांगितलं असेल, आज नवीन भक्त असतील इकडे आलेले, तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज आमचे विकास तरस, आज त्यांच्या घरी पादुका होत्या. त्यांनी आज आठवडाभर, एक हप्ता, एक सप्ताह त्यांनी आज स्वामींच्या पादुकांची सेवा केली आणि आज ती सेवा त्यांच्या फळालाही आली, त्यांना ह्या आठवड्यात चांगला अनुभवही आला. तसं आम्ही प्रत्येक गुरुवारी ह्या पादुका आम्ही देत असतो भक्तांच्या घरी. मला वाटतं आज ते आल्या असतील, घरी येणार आले तर ते संध्याकाळी येतील आणि त्या पादुका घेऊन जातील, पुढच्या गुरुवारी इकडे येतील. परत त्यांच्या घरी तिकडे बुधवारी अन्नदानाचा कार्यक्रम, भजन कीर्तन वगैरे असेल, आम्ही सर्वजण तिथं जात असतो. दर पौर्णिमेला ह्या पादुका आपल्या औदुंबर, औदुंबर कुणाला माहिती आहे का? औदुंबर माहिती आहे का? हा, औदुंबर, नरसोबावाडी, जसं गाणगापूर, तिथं नरसिंह सरस्वती पहिल्यांदा औदुंबरच्या ठिकाणी त्यांनी 14 वर्ष साधना केली. अशा ठिकाणी आम्ही या पादुका घेऊन जात असतो. त्या गावाचं नाव आहे औदुंबर. आपलं बिलवडी म्हणून गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये, आणि सांगली जिल्ह्यामध्येच त्या औदुंबर म्हणून गाव आहे कृष्णेच्या काठी. तर दर पौर्णिमेला ह्या पादुका तिकडं जात असतात भेटीला. तर असो, परवा दिवशी गणपती आहे. गणपती कोण कोण बसवता? सर्वजण बसवतो आपण गणपती. का बसवतो माहिती? टीव्ही बघितला असेल, पिक्चर पाहिला असेल ना तुम्ही. गणपती कसा तयार झाला? गणपती कसा तयार झाला? पार्वतीच्या माळापासून, घामापासून, माळापासून तो तयार झाला असं म्हणतात. परंतु सांगण्याचं असं आहे की गणपती माळापासून तयार झाला. आपल्या सनातन वैदिकीय हिंदू धर्म अशा अनेक आपल्या ह्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. आता मुळातच शंकराने गणपतीचं मस्तक छाटलं, त्रिशूलाने कापलं. पार्वतीला प्रचंड राग आला. तिनं सांगितलं की बाबा माझ्या मुलाला जिवंत कर, मस्तक बसव. तर शंकराने, आपल्या बिचाऱ्या भोळ्या शंकराने काय केलं, गणपतीचं मस्तक आणलं आणि लावलं आणि पुन्हा तो गणपती जिवंत झाला. परंतु मळाचा गणपती याचा अर्थच आहे, मळाचा गणपती, मळ म्हणजे घाण, बरोबर ना? मळ म्हणजे घाण. तर काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार, द्वेष, तिरस्कार, वासना अशा षडरूपी विकार, या विकारांनाच काय म्हटलंय? मळ म्हटलेलं आहे. तसं पार्वतीने काय केलं? आपले षडरूपी विकार त्यागले आणि तो त्यागल्यानंतर त्या मळापासून तो गणपती स्थापन केला, निर्माण केला. पण तो षडरूपी विकार कोणी कापून काढला? शंकराने कापून काढला, पुन्हा जिवंत केलं. आता षडरूपी विकार असणे म्हणजे अज्ञान. तुकोबाराय काय म्हणतात? अज्ञानाच्या पोटी विषाचे फळे तुका म्हणे. म्हणजे जे अज्ञान आहे ते कोणी कापून काढलं? शंकराने कापून काढलं आणि परत त्याला ज्ञानाचं मस्तक लावलं. कशाचं? श्री गणेशाला आपण काय म्हणतो? पहिला कुठलंही काम करत असताना श्री गणेश म्हणतो आपण. श्री गणेशाशिवाय आपण कुठलंही कार्य करत नाही आपल्या संस्कृतीमध्ये. म्हणजे कशाचं मस्तक लावलं? शंकराने ज्ञानाचं मस्तक लावलं, म्हणजे भक्तीचं मस्तक लावलं. आता त्याच्यानंतर तो गणपती जिवंत झाला, त्याच्यानंतर गणपतीची उपासना सुरू झाली. पण आज आपण जो मातीचा गणपती बनवतो, जसं आता लोकमान्य टिळकांनी आपल्याला त्या काळामध्ये सार्वजनिक गणपती बसवण्याचा, आपल्याला नाही का उत्सव सण साजरा करण्याचा त्यांनी तो संकल्प घेतला, त्यांनी तो पार केला. त्याच्या मागं राजकारण होतं, सगळी लोक एकत्र आली पाहिजे होती, स्वातंत्र्यासाठी लढा दिला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये घडल्या. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये गणपती आजच मायाचा का बसवतो? तर तो अज्ञान आहे. आपण 12 महिने बसवतो का गणपती? तो
आपण त्याला विसर्जित करतो. का विसर्जित करतो? कारण ते अज्ञान आहे. त्या अज्ञानाला विसर्जित करायचं आहे. 8-10 दिवस आपण काय करतो? 11 दिवस आपण गणपतीची पूजा करतो, ज्ञानाची पूजा करतो. म्हणजे अज्ञान, जसं म्हटलं हाफ नॉलेज आलेले डेंजर्स आहे ना, असं काहीतरी इंग्लिश मध्ये म्हणतात. पण अर्धवट ज्ञान कधी डोक्याचं असतं. पण ते अज्ञान जे आहे ते अज्ञान घालवण्यासाठी 10 दिवस त्या ज्ञानाची उपासना करायची आणि मग त्याच्यानंतर अज्ञानाला 11 दिवशी काय करायचं? आपल्याला विसर्जित करायचं. तसं पाहता गेला चिंचवडचे मोरया गोसावी कुणाला माहिती आहेत का? माहित असतील, मला वाटते सगळ्यांनाच माहित असतील. त्यांनी सुद्धा किती गणपतीची स्थापना केली? मोरया गोसावीने किती गणपतीची स्थापना केली? आमचे चिंचवड गावचे आराध्य दैवत, आमचे ग्रामदैवत नाही म्हटलं जातं गणपतीला. तर मोरया गोसावीने 8 गणपतीची स्थापना केली, म्हणजे अष्टविनायक. मोरया गोसावीने थेऊरला एक गणपती स्थापन केला, सिद्धटेकला एक स्थापन केला, है ना. म्हणजे अशा 8 ठिकाणी मोरया गोसावींनी काय केलं? गणपतीची स्थापना केली. म्हणजे किती विनायक झाले? ते अष्टविनायक. आता हे अष्टविनायक म्हणजेच काय आहेत? 8 योग आहेत. हा 8 योग म्हणजे कर्म, ज्ञान, भक्ती, योग, अर्थ, धर्म, मोक्ष, काम, असा हा अष्टांग योग आहे. हा अष्टांग योग या गणपतीमध्ये सामावलेला आहे. कशाचा? ज्ञानाचा अष्टांग योग. म्हणून मोरया गोसावींनी 8 ठिकाणी 8 गणपतीची स्थापना करून त्यांना अष्टविनायक म्हणून नाव घोषित केलं. आणि ज्याला हे 8 योग साध्य करता येतात त्याच्यामध्ये काय येतं? विनय, नम्रता येते, विनयशीलता येतं. म्हणून काय म्हणते त्याला? अष्टविनायक. काय म्हणते त्याला? अष्टविनायक. विनायकचा अर्थ काय? ज्यावेळेस हे अष्टांग योग प्राप्त केल्यानंतर आपल्यामध्ये नीतिमत्ता, नैतिकता, नम्रता, शीलता, वाचालता, हे असा विनय आपल्या अंगामध्ये भिनला जातो, संचारला जातो. आणि अशा पद्धतीला विनायक म्हटलं आहे. म्हणून मोरया गोसावीने काय केलं? अष्टविनायकाची स्थापना केली. असो, आज तब्येत ठीक नाहीये, नाही तर अजून बरंच काही सांगितलं असतं. श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.